नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे जरांगे यांच्या संदर्भात. सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराठीकडे रवाना झालेलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराठीकडे रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळात ते मनोज जरांगे यांची भेट घेतील. मनोज जरांगे पाटील यांची अभ्यासकांशी झालेल्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटील चर्चा करणार आहेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत. विजय, काय काय घडते जरांगे यांच्या उपोषणाच्या दरम्यान? मंत्री सुद्धा त्यांना आता भेटायला येणार आहेत. विखे पाटील आणि प्रसाद लाड हे भेटायला येतील. काय घडले दिवसभरात? नक्की जगदीश, जर बघितला सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा केली. ते सकाळी 10 वाजेपासून अंतरवाली सराटे येथील एका शेतामध्ये त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. सकाळपासून जर बघितलं तर उन्हाचं तापमान देखील वाढलं होतं. मात्र हे उपोषण करू नये यासाठी सरकारचं शिष्टमंडळ हे सकाळी चालू होतं. राधाकृष्ण विखे पाटील हे त्यामध्ये होते आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी काल ज्या मागण्या सांगितल्या होत्या त्या मागणीवरती एक लेखी मसुदा म्हणजे ड्राफ्ट जो आहे तो तयार करून आणला होता. त्या आम्हाला मान्य असल्याचं देखील सरकारच्या वतीने त्यांनी सांगितलं होतं. मात्र दिवसभर देखील तुम्ही उपोषण जे करत आहात ते चालू ठेवा, मात्र एका सावलीला ते उपोषण करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. मात्र आज सकाळपासून जर बघितलं तर मनोज जरांगे यांचं उपोषण जे आहे ते कडक उन्हामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता विखे पाटील आणि प्रसाद लाड भेटायला येत आहेत. काय नेमकी चर्चा होईल, काय अपेक्षा आहे? नक्की जगदीश, जर बघितलं तर आता शिष्टमंडळ जे आहे ते छत्रपती संभाजीनगरहून अंतरवालीच्या दिशेने रवाना झालेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर जो मसुदा काढण्यात आला आहे मसुदावरती आता मनोज जरांगे पाटील सोबत चर्चा होणार आहेत आणि सरकारला कोणत्या मागण्या यामध्ये मान्य आहेत याच्यावरती देखील चर्चा केली जाणार आहे. यामध्ये जर बघितलं तर 8 ते 10 मागण्या ज्या आहेत त्या सरकारच्या शिष्टमंडळाने मान्य केल्या असल्याचं समजतंय आणि त्यामुळे आता आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची ती भेट घेतील आणि उपोषण सोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. सिद्धेश, ठीक आहे. विजय, तुम्ही असेच या संपूर्ण उपोषणांच्या बातम्यांवर लक्ष ठेवून राहा.